सनत कुमारजी नारदांना म्हणतात, महर्षी हो, भारत भ्रमण केल्याने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचं चिंतन केल्याने, अन्नदान केल्याने जे फल पुण्य लाभतो त्याही पेक्षा 7 दिवस कथा श्रवण केल्याने, अर्थात श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने अनायासेन काही न करता, तीर्थयात्रा करण्यामध्ये कष्ट आहे, बरोबर आहे, अन्नदान करण्यामध्ये आर्थिक खर्च आहे, बरोबर आहे, तप करण्यामध्ये, तप साधना करण्यामध्ये शरीराला कष्ट आहे, या ठिकाणी भागवत कथा श्रवण करण्यामध्ये कुठलंही कष्ट नाही. ते सर्व केल्याच्या नंतर जे मिळतं ते केवळ एकमेव भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर त्याही पेक्षा लाख पटीने पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. म्हणून भागवताचं महत्व, भागवताचा महिमा सनत कुमारांनी नारदजी मुनींना सांगितला. आणि सनत कुमार बोलतात, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणं लभे. सनत कुमारजी बोलतात, हे महर्षी, श्री सनत कुमार उवाच, ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचारुरता विमार्ग क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्यकानि सप्ताह योगेन कलो पुनन्ति. श्रीमद भागवत महिमा या श्लोकामध्ये सनत कुमारजी प्रकट करतात आणि एक दृष्टांत अर्थात उदाहरण सांगतात. सुतोजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतात, हे शौनकादी ऋषी ऐका, जो व्यक्ती दुष्ट आहे, दुराचार्य आहे, ज्याने आयुष्यभर दुष्कर्म केलं, असा कोणीही असो, तो भागवत कथा श्रवणाने मुक्त होतो, परमगतीला प्राप्त होतो. म्हणून उदाहरण या ठिकाणी धुंदुकारीचं दिलेलं आहे. धुंदुकारी तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नगर नावाचं गाव आहे. हो, ज्या गावामध्ये सदाचार संपन्न सर्व लोक एकत्रित राहतात. अशाच गावामध्ये एक त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण आहे, ज्याचं नाव आहे आत्मदेव. त्रिकाल संध्या. आता अलीकडे ब्राह्मण राहिला नाही. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मम जानाति इति ब्राह्मण. हो, जो ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात आहे. ब्राह्मण कधीही इजारीवर नसतो. इजार समजली? इजार पॅन्ट. आता इजार तर सोडा, ब्राह्मण बुवा बरमुडा घालाले. बरमुडा 2 पॅटर्न लय जोरात आहे सध्या. दादा इकडे बरं आहे, तुमच्या इकडे ग्रामीण भाग आहे. आम्ही आता मुंबई क्षेत्रामध्ये जास्त वावरणारे माणसं. 2 पॅटर्न जोरात चालू आहे. एक बडमुडा आणि दुसरा गाऊन. गाऊन माहित आहे का? गाऊन पुरुषाकडे बडमुडा आणि महिलाकडे गाऊन. हा कुठून गाऊन आला? गोरखनाथ महाराज कोणाकडे क्लास लावला होता या बिचाऱ्या गाऊननं? आळंदीमध्ये
आधी साधक मंडळी एकच दुकान आहे पुकुरात कपडे घ्यायला, धोती शर्ट कोणता काठ घ्यावा, शर्ट कोणतं असावं, कपडे पाहू लागलो, हा काठ बरा का तो काठ बरा. आणि अचानक त्या दुकानामध्ये 2 महिला आल्या आणि काउंटरला दुकानदाराला म्हणू लागल्या, काका गाऊन दाखवा. काय दाखवा? गाऊन. आता ते फक्त महाराज मंडळीच्या कपड्यांचं दुकान आहे, त्या बिचाराने कधीच गाऊन विकला नाही. महिलांचे तिथं वस्त्रच नाही. त्यानं मला विचारलं, म्हणजे मुंडे महाराज यांना गाऊन दाखवा. मी म्हणलं कोणता राग गाऊन दाखवायचा? भिंपला, तोडी, भैरव, मालकांस. आता गाऊनचा नामचा प्रसंग, आमचं फक्त एकच गाऊन म्हणजे राग रागिनी. कोणता गाऊन दाखवायचा? ती ताई बोलू लागली, अहो महाराज म्हटले गाऊन नाही, अंगात घालायचा गाऊन दाखवा. तेव्हा आमच्या लक्षात आलं यांना हा गाऊन पाहिजे. मी म्हटलं ताई आम्हाला वाटलं तुम्हाला अभंगच एखादा गाऊन पाहिजे का काय? का बोला? 2 पॅटर्न जोरात आहेत, बडमुडा आणि गाऊन. इथे ब्राह्मण आहे, सदाचार संपन्न असणारा आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्रिकाल संध्या गायत्री मंत्राचा जाप करणारा. परंतु मनामध्ये दुःख आहे, घरामध्ये संतती नाही. बागेमध्ये गेलं तर झाडाला फळ नाही, फुलं नाही. काय करावं? उदासीन अवस्था आहे. घराच्या बाहेर पडलं तर लोक कुजबुज करतात. अरे एवढी देवाची भक्ती करता, गायत्री मंत्राचा जाप करता, तुमचं जीवन व्यर्थ आहे, तुम्हाला पुत्र संतती नाही. मला लोकांचे बोलणे अवघड असतात. लोक तैसा हो धरवेना, लोक बोलतात. अंतकरणामध्ये क्षणाक्षणाला ते बोलणे वृत्त. परंतु काय करावं? गोठ्यामध्ये एक गाय आहे, ज्या गायीची सेवा आत्मदेवजी करतात. आता गायी राहिल्या ना, ती गाय देखील निपुत्रिक आहे, वांज आहे. काय करावं? शेवटी आत्मदेवजी विचार करतात, लोकांचे टोमणे खाण्यापेक्षा हे जीवन संपवलेलं बरं. कारण घरात देखील सुख नाही, शांती नाही. धर्मपत्नी धुंदुली आहे, ती अत्यंत कुटील आहे, कामीण आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, कर्कश आहे. नको त्या गोष्टी घरी गेल्याच्या नंतर बोलते. ही जीवन संपवावं या हेतूने आत्मदेवजी जंगलामध्ये, अरण्यामध्ये निघून जातात. जीवन संपवणार या क्षणामध्ये आत्मदेवांना साधू संतांचं दर्शन घडलं. साधू संतांनी विचारलं, ब्राह्मण बुवा, हो मन उदास दिसते, काय कारण? आत्मदेवजी बोलू लागले, मुनिवर या जीवनाचा उपयोग का? जीवन संपवावा अशी माझी इच्छा आहे, हेतू आहे, म्हणून मी आलो. साधू संतांनी सांगितलं, हा मार्ग नाही. काळजी करू नका. एक प्रसाद रूपी फळ आत्मदेवाच्या हातामध्ये साधूंनी ठेवलं आणि सांगितलं, जा आपल्या धर्मपत्नीला एक प्रसाद रूपी फळ खाण्यासाठी द्या, जेणेकरून तुम्हाला पुत्र संतती होईल. आत्मदेवाच्या आनंदाला पारावर साधूंचा प्रसाद घेऊन एक ध्यानात घ्या. साधूंचा प्रसाद बीड जिल्ह्यामध्ये ज्या पाटलांकडे राष्ट्रसंत भगवान बाबा कीर्तनासाठी, भजनासाठी यायचे. बाबा येणार आहे, परंतु पाटलाचं एकुलतं एक मूल वारलं. महाराज अशा अवस्थेमध्ये बाबांना कळायला नको म्हणून ते मूल आपल्याकडे लादण्यात वाड्यामध्ये
आग लागणीमध्ये नेऊन तसंच ते प्रेत झाकून ठेवलं. झाकून बाबा आले घरी, भोजन व्यवस्था, कोणाच्याही डोळ्यामध्ये आसरू नाही, कुठलाही भाव नाही, परंतु चेहरा पडलेला तवा समज. बाबा जेवायला बसली, ताट वाढलं पंचपक्वानाचं. बाबा बोलले, पाटील तुम्ही पण बसा. नाही बोलले, मी नंतर आहो. नाही बसा. बाबांच्या आग्रहामुळे पाटील भोजनासाठी बसला आणि बाबांनी विचार केला, चेहरा तुमचा थोडा उदास दिसतो, काय कारण? नाही बोलले, बाबा काय नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय असा चेहरा दिसत नाही बोलले. आणि परत बाबांनी विचारणा केली, का म्हणले पाटील, नेहमी तुमचं पोरग इकडं तिकडं दिसत असतं भोजन वाटण्यासाठी, ते आज दिसत नाही, कुठे गेलाय तो? आता काय बोलणार? बाहेर गेलाय म्हणा तरी प्रश्न आहे. म्हणून पाटील बोलले, बाबा आहे तो घरातच आहे, झोपी गेलाय. थोडस त्याला बरं वाटत नाही. म्हणजे काय बरं वाटत नाही? झोपी गेला. इतका वेळ झोपतो का? अरे भागवत कथा सुटायची वेळ आली. म्हणून बाबा स्वतः ताटावर उठून आत गेले आणि जाऊन पाहिलं तर तो वृद्ध अवस्थेमध्ये असणारा पाटलांचा मुलगा बाबांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ववत जिवंत झाला. ही साधूंची कृपा आहे. आज आत्मदेवावर साधूंची कृपा झाली. महाराज ते फळ घेऊन आत्मदेव घरी आले आणि धर्मपत्नीला सांगितले, फळ घे, साधूंनी प्रसाद दिलेला, याचं सेवन कर, जेणेकरून आपल्याला पुत्र संतती होईल. परंतु ही अत्यंत अविचारी, नको त्या गोष्टींचा विचार करणारी धंदुलीने विचार केला, हे जर फळ मी खाल्लं आणि मी जर गरोदर राहिले तर 9 महिने हे वज वागवायचं पुन्हा. आपल्या बहिणीला तिला कल्पना दिली, मालक असे म्हणतात. आता तिची बहीण होती, तिची बहीण ते मुक्ताबाई निघल का? जनाबाई निघल? धुंदुलीची बहीण. ती म्हटली, दिदी तू का काळजी करावी? भगवंत कृपेने माझ्या घरी लेकरांना कमीच नाही. हो, कितीतरी मुलं बाळ आहेत मला, आणि आता मी पोटोशी आहे. तुला वाटतं नाही हा त्रास कसा? घेऊ नको त्रास, ते फळ फेकून दे. धुंदुली म्हटली, आणि पुढे जर मालकाने विचारलं तर म्हणजे मी आता पोटोशी आहे, माझ्या पोटी आल्याला मूल मी तुला देते ना, तू कशाला काळजी करायची? आणि तोपर्यंत महाराज यांनी 9 महिने चिरगुटे घालून वाढविले. पोटो इकडं हा प्रयोग केला आणि ते साधूच प्रसाद रूपी फळ गोठ्यात असणाऱ्या गाईला यांनी चालतो. त्याचा परिणाम गाईलाही दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि इकडं पण 9 महिने 9 दिवसाच्या नंतर त्या धुंदुलीच्या बहिणीला पुत्र झाला महाराज. तो पुत्र धुंदुलीने माझ्याच पोटी जन्माला आला म्हणून आत्मदेवाला कल्पना दिली. आत्मदेवाच्या त्या वार्ता ऐकून, पुत्र वार्ता ऐकून आनंदाला पारावार नाही. कितीतरी वर्षाने आमच्या घरामध्ये पाळणा हल्ला, मूल झाले, पुत्र संतती झाली, संबंध उत्तम. नगरामध्ये आत्मदेवाने साखर वाटली, आणि इकडं गोठ्यामध्ये गाईलाही बछडा जन्माला आलं. बर का, लोक बोलू लागले, अरे भगवान देता आहे तो छप्पड काढ. आत्मदेवालाही मूल आणि गोठ्यामध्ये गाईलाही मूल. नामकरण विधी झाला. आत्मदेवाने सुंदर नाव निवडून काढली, परंतु धुंदुली म्हटले, महाराज 9 महिने 9 दिवस मी वागवलं, कष्ट मी भोगले, नाव माझ्या नावावरून ठेवा. आत्मदेव म्हटले, बाई बरं तुझ्या नावावरून ठेव. आणि नामकरण विधी केला. त्या बाळाचा नाव ठेवलं धंदुकारी. इकडं गोठ्यामध्ये जन्मलेला
जे बाळ आहे त्या बाळाचे कान गायीप्रमाणे आहेत. आत्मदेवाने लक्षण पाहिलं. आता त्रिकाळ संध्या करणारे ब्राह्मण आहेत. लक्षण पाहून त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण महाराज. बोली गोकर्ण महाराज गोकर्णो महाज्ञानी. गोकर्ण अत्यंत विद्वान आहे, महाज्ञानी आहे. ही दोनही मुलं आत्मदेवाच्या घरामध्ये लहानाची मोठी झाली महाराज. पाहता पाहता असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. गोकर्ण महाराजांनी गीता पाठ करावा, उपनिषदाचा पाठ करावा, गायत्री मंत्राचा जाप करावा. आणि इकडं हा धुंदुकारी नको त्या गोष्टी करू लागला, चोऱ्या करू लागला. लहानपणापासून मांस मदिरा या गोष्टी करू लागल्या. आई पदर टाकत गेली. हो, मुलाच्या घोड्या मुलाच्या चोऱ्या झाकत गेली. परिणाम धुंदुकारी वेशागमन करायला लागला. वेशागमन. वडिलांना कळालं आपली पुत्र संतती योग्य नाही, म्हणून धुंदुकारीला आत्मदेवाने समजावण्याचा प्रयत्न केला. हा धुंदुकारी वडिलांना बोलू लागला, बाबा तुम्ही मला शहाणपणा शिकवायचा नाही. जे काही करायचं आहे ते मी स्वतंत्र आहे, तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. आत्मदेवाचा अवमान हा धुंदुकारी करू लागला. जेव्हा गोकर्ण महाराजांनी पाहिलं आणि आत्मदेव महाराजांना सांगितलं, बाबा कशाला त्याचा विचार करायचा, तो दुष्ट आहे, दुराचारी आहे, तुम्ही याला सांगण्याचा प्रयत्न करू नका बाबा. आत्मदेवजी गोकर्ण महाराजाला म्हणतात, बेटा मी काय करू. एक ध्यानात घ्या की गोकर्ण व्याख्यान म्हणजे गोकर्ण महाराजांनी आपल्या वडिलांना केलेला दिव्य उपदेश आहे. दिव्य उपदेश. बाबा तुमचं वय किती राहिले आणि या वयामध्ये तुम्ही कशाला याचा नाद करता, या प्रपंचाचा नाद. उरलेल्या वयामध्ये भगवंत चिंतन करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. गोड उपदेश केला. आणि ती आत्मदेवजी महाराज आज त्या धुंदुकारीच्या आणि धुंदुलीच्या त्रासापोटी गोकर्णाने केलेला दिव्य उपदेश मनाशी बाळगून भगवंत चिंतनासाठी अरण्यामध्ये जंगलामध्ये निघून जातात महाराज. गोड वर्णन सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, बाबा नाहं मनुष्यो न च यक्षदेवो चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. मी मनुष्य नाही, मी यक्ष नाही, दानव नाही, राक्षस नाही. मी कोण आहे, तुम्ही कोण आहात. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हो. आणि पुढं गोकर्ण महाराज यांनी उपदेश केल्याच्या नंतर आत्मदेवजी बोलतात, चलो रे हंसा अमर लोक को यहाँ कोई तेरा अपना नहीं है. जगवालों का हुआ सवेरा अपना यहाँ घना अंधेरा है. चलो रे हंसा अमर लोक को. चला त्या सप्त पुढ्या पर्वतावर अमर लोक. आज आत्मदेवजी महाराज अरण्यामध्ये जंगलामध्ये भगवंत चिंतनासाठी निघून गेलेले आहे. पिताजी एक ध्यानात घ्या. धर्मं भजस्व सततं त्यज्य लोक धर्मा सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णा. पिताजी दोन प्रकारचा धर्म आहे. एक लौकिक धर्म आणि दुसरा भागवत धर्म. तुम्ही त्या भागवत धर्माचा आश्रय करा. हो. आणि तस्मात
जिना पे पायेन काहीही करून आपलं मन त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर एकत्रित करा, हा दिव्य उपदेश गोकर्ण महाराजांनी केला. आणि शेवटी गोकर्ण महाराजांनी विचार केला, या घरी राहून उपयोग नाही. स्वतःचा कमंडलू उचलला आणि गोकर्ण महाराज तीर्थयात्रेसाठी निघून गेले. आता मात्र आत्मदेवाच्या घरामध्ये फक्त धुंदुली आणि धुंदुकारी आहे. धुंदुकारीला रान मोकळं झालं, तो स्वेर झाला. स्वेर धुंदुली देखील अधूनमधून विरोध करायला पाहू लागली. तेव्हा धुंदुकारीने विचार केला, आई आपल्याला अडसर आहे म्हणून आई गतप्राण केली. आणि धुंदुकारीने बाहेर असणाऱ्या वेश्या आपल्या घरामध्ये घेऊन आला महाराज. आणि धुंदुकारीचा दिनक्रम चालू झाला. मांस, मदिरा आणि वेश्या एक ध्यानात घ्या. जीवनामध्ये या गोष्टी वर्ज्य आहेत. वर्ज्य मांस वर्ज्य आहे, मदिरा वर्ज्य आहे, वेश्यागमन परस्त्री गमन वर्ज्य आहे. साधू संतांनी काय शिकवलं? तुमचा आमचा समाज डोंगर दऱ्यामध्ये राहणारा हा समाज आहे, शिकारी करणारा समाज आहे. खांद्यावर बंदूक आणि वाघोरी हो जाळ्या अडकून रात्रदिवस शिकारी करणारा हा समाज. परंतु या समाजामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचा अवतार झाला आणि या समाजाचा उद्धार झाला. या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या आपल्या समाजाने. हो, बाबांनी शिकवलं, अरे यज्ञारी का, परंतु लेकर शिकवा. जमिनी विकून लेकरांना संस्कार दिले. आणि आज पाहता पाहता समाज महाराष्ट्रानवी महाराष्ट्राच्या बाहेर हो कामानिमित्त नोकरीनिमित्त राष्ट्रसंत भगवान बाबांनी दिलेल्या शिकवणी वर वाटचाल करत आहे. दैदिप्यमान असणारा हा समाज आहे. मी का बोला, धुंदुकारी आज गतप्राण झाला. स्वेर हा धुंदुकारी स्वेराचार करू लागला. साधू संतांनी सांगितलं, दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुम हो जाती है. व्यसनापासून दूर राहा. आणि व्यसनच करायचं असेल तरी भगवंताचं व्यसन आपल्या जीवनामध्ये ठेवा. विद्या व्यसनम, मला तिकडे विस्तार करायचा नाही, वेळ संपलेली आहे. आता या गोष्टी करण्यासाठी मांस, मदिरा, वेश्या गमन, परस्त्री गमन करण्यासाठी पैसा लागतो. पैशाची चणचण धुंदुकारीच्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि हा धुंदुकारी दरोडे टाकू लागला, चोऱ्या करू लागला. आणि पाहता पाहता आज धुंदुकारीने स्वतःच्याच राजाच्या राजवाड्यामध्ये दरोडा टाकला. रोज उठून चोरी करायची, रोज उठून एकाच वेळेस चोरी करू आणि आयुष्यभर बसून खाऊ, त्या विचाराने राजवाड्यामध्ये दरोडा टाकला. आणि भलं मोठं सोनं, हिरे, रत्न घेऊन हा धुंदुकारी आज घरी आलेला आहे. त्या वेश्यांनी विचारलं, स्वामी एवढं कुठून कस काय अचानक सापडलं काय? धुंदुकारी म्हणलं, अचानक सापडेल, अरे आज राजाच्याच घरी दरोडा टाकला. राजाच्या घरी हो. आता त्याही महाराज कुटील होत्या. त्यांनी विचार केला, आज बरं आहे, आज ना उद्या ही चोरी उघडी पडणार. आणि जेव्हा राजाला कळेल, राजा सोडणार आहे. म्हणून यांनी विचार केला, राजाला जर धुंदुकारी सापडला तर त्याच्यामध्ये आपणही दोषी सापडू. म्हणून या सर्वांनी मिळून वेश्यांनी धुंदुकारी ठार केला. त्याच्या नाकात, तोंडात, कानामध्ये जळती लाकडं घातली. तो गतप्राण केला. आणि घरामध्ये असणाऱ्या आडामध्ये त्या धुंदुकारीला यांनी हो ते प्रेम टाकलेला आहे. आणि ते धन घेऊन ह्या वेश्या निघून गेल्या. महाराज बरीचशी वर्षी उलटून गेली. आणि भारत भ्रमण करत करत, तीर्थयात्रा करत करत गोकर्ण महाज्ञानी
परत या उत्तम नगरामध्ये आलेले आहेत. येऊन पाहतात तर काय, स्वतःचं घर उद्ध्वस्त आहे. छपरी पडलेली आहे, सगळ्या जाळ्या जुळ्या केर कचरा आहे. हे सर्व पाहिलं, दिवस मावळायला गेलेला होता. गोकर्ण महाराजांनी आत प्रवेश केला, थोडीशी जागा साफसफाई केली, वळकटी टाकली आणि गोकर्ण महाराज विश्राम करणार, निद्रा करणार. डोळा लागला का नाही एवढ्यामध्ये नको ते आवाज कानावर यायला लागले. कर्कश आवाज, किंचाळ्या ऐकायला यायला लागल्या. गोकर्ण महाराज तत्पर उठून बसायचे. कोण आहे? तो काही आवाज द्यायचा नाही. परत डोळा लागला का नाही, परत आवाज यायचे. आणि मग मात्र गोकर्ण महाराज उठले, हातामध्ये पाणी घेतलं, गंगेचं तीर्थ घेतलं. ते तीर्थ मंत्राने हे करून जेव्हा शिंपलं त्या दिशेला, तेव्हा हा धुंदुकारी प्रगट झाला. तो बोलू लागला, दादा मी तुझा भाऊ. माझा भाऊ? हा धुंदुकारी. हो दादा. तुझी अवस्था? त्यानं पूर्ण इतिहास सांगितला. दादा काही का, परंतु मला यातून सोडव, मला खूप त्रास होतो, यातना होता. कारण पिशाच येवळीमध्ये गेलेला हा धुंदुकारी. आणि सकाळी बरोबर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून गोकर्ण महाराजांनी सूर्याला अर्घ्य केलं, प्रार्थना केली आणि सूर्यनारायण प्रगट झाले आणि सांगितलं की धुंदुकारीच्या आत्मउद्धारासाठी काय करावं. तेव्हा सूर्यनारायणांनी गोकर्ण महाराजांना कौल दिला आणि सांगितलं, तुम्ही यासाठी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा. परत गोकर्ण महाराजांनी सुंदर अशी व्यास गादी लावली आणि कथा प्रारंभ केली. ती कथा 7 दिवस अव्याहत चालू झाली. गावातील उत्तम नगरातील सर्व लोक रोज कथा श्रवणासाठी येऊन बसायची. कथा मंडपामध्ये बर का एक वेळूच अर्थात बांबूचं जे हे आहे, बांबू आहे ठेवलेला, ज्याला ध्वज बसवलेला आहे, त्या बांबू मध्ये स्वतः धुंदुकारी आसनस्थ झालेला आहे. आणि गोकर्ण महाराजांनी 7 दिवस कथा त्या ठिकाणी व्यासपीठावरून सांगितली. आणि 7व्या दिवशी धुंदुकारीसाठी विमान प्रगट झालं. विमान धुंदुकारी मुक्त झाला. 7ही दिवस, एक दिवसाची कथा झाली की ती बांबूची असणारी गाठ तडा जायचा. कारण प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये सप्त ग्रंथी आहे बर का. विद्यते हृदय ग्रंथी चिद्यन्ति सर्व संशया क्षीणते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरी. इथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे नियमाचं चिंतन व्यासांनी केलेलं. ते नियम काय आहे? वेळेचा अभाव आहे. आपण नियमात कथा श्रवण करू एवढा नियम फक्त ठेवा बर का. धुंदुकारीला विमान प्रगट झालं आणि धुंदुकारी गोकर्ण महाराजांना नमस्कार करून वैकुंठाकडे निघाले. तेव्हा गोकर्ण महाराजांनी विष्णुदूतांना विचारणा केली, का बरं या लोकांनी काय केलं? कथा 7ही दिवस या लोकांनी या ठिकाणी श्रवण केली, या श्रोत्यांनी. असा भेदभाव का बर का. तेव्हा विष्णुदूत बोलू लागले, महाराज श्रवणस्य विभेदेनो फलभेदोत्र संस्थितो श्रवणं तु कृतं सर्वो न तथा मननं कृतं. श्रवण भेदात, म्हणून श्रवण अंतःकरणपूर्वक करावं. जी कथा श्रवण केली, घरी गेल्याच्या नंतर तिचं मनन करावं. मनन झाल्याच्या नंतर त्याचं निधिध्यासन करावं. आणि निधिध्यासन केल्याच्या नंतर तत्व पदार्थ शोधन करावं. तुम्ही ताक करता का नाही? ताक माहित आहे? ताक माहित नाही? मुंबई नाही, पुणे नाही,
ताक करताना कसं करतात? गाईचं दूध काढलं की लागलीच ताक करतात? नाही, अगोदर गाईचं दोहन करावं लागतं. ते आणलेलं दूध तापवावं लागतं. कडक तापवल्याच्या नंतर थोडस मृदू होऊ देऊन, म्हणजे थोडं गार करून त्यामध्ये विरजण लावावं लागतं. बरोबर आहे? आणि विरजण लावल्याच्या नंतर ते मडकं म्हणा, ते भांड म्हणा झाकून ठेवावं लागतं. आणि रात्रीच्या नंतर 10-12 तास गेल्याच्या नंतर त्या दुधाचं काय होतं? काय होतं? दही. आणि दही झाल्याच्या नंतर तुम्ही परत काय करता? ताक बनवण्यासाठी घुसळण, ती घुसळण करावं लागतं. हे पण तसाच आहे. अगोदर श्रवण, नंतर मनन, नंतर निधिध्यासन, नंतर तत्व पदार्थ शोधन. म्हणजे ज्ञानोबराय बोलतात, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. श्रवण भेदात फल भेदात. मग काय करावं? एकट्या धुंदुकारीसाठी विमान आलं. विष्णुदूताने सांगितलं तुम्ही परत कथा करा, या श्रोत्यांना निश्चित विमान येईल. आणि नंतर गोकर्ण महाराजांनी परत 7 दिवस कथा केली. परत विमान प्रगट झाले, सर्व श्रोते वैकुंठाला गेले. ही कथा सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात बर का. आणि सनत कुमारजी नारदांना ही कथा सांगत असताना महाराज त्या ठिकाणी जी 3 आसनं टाकले होते, एक भक्तिमाता, ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य अवस्था प्राप्त झाली. आणि कथा श्रवणामुळे ते तरुण होऊन नृत्य करायला लागले. आता त्या नृत्यामध्ये कोणतं वाद्य वाजवलं? इंद्रदेव प्रगट झाले, इंद्रदेवाने मृदंग वाजवलं. अर्जुनजी महाराज आले, प्रल्हादजी महाराज आले, त्यांनी टाळ वाजवण्याचं काम केलं. हा आनंद अलौकिक आहे. आणि याच ठिकाणी बरं का एक